राजकारणात वाऱ्याची दिशा कधी बदलते सांगता येत नाही, पण काही नेते असतात जे ठामपणे उभे राहतात. पिंपरी चिंचवडच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात शरद पवारांनी आज असाच ठामपणा दाखवत संधी साधूपणाला चपराक दिली. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात शरद पवारांनी थेटपणे अजित पवारांसोबत एकत्र येण्याच्या चर्चांना नकार दिला. गांधी, नेहरू, फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार ज्यांच्या अंगी आहे त्यांच्या सोबत जाण्यास काही हरकत नाही, पण केवळ सत्तेसाठी भाजपसोबत जाणं काँग्रेसचा विचार कधीच नव्हता, अशा शब्दात त्यांनी अजित पवारांच्या गटावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. निवडणुका येत राहतात, जात राहतात, पण पक्षाचं संघटन हे मजबूत असणं गरजेचं आहे, असा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी दिलाय. काही लोक गेले, काही नवीन येणार आहेत, गेले त्यांची चिंता करू नका, असं सांगून त्यांनी कार्यकर्त्यांना नवीन ऊर्जा दिली. आपल्या राजकीय प्रवासातील आठवणींना उजाळा देताना त्यांनी 1978 साली मुख्यमंत्री होण्याचा आणि त्यानंतर सरकार पडल्यानंतरही पक्ष पुन्हा उभा राहिल्याचा किस्सा सांगितला. यामधून परिस्थिती कितीही कठीण असली तरी संघटन शक्ती आणि निष्ठा महत्त्वाची असते हे त्यांनी स्पष्ट केलं. शेवटी देशातील लोकशक्ती ही केवळ नेत्यांमुळे नाही तर सामान्य माणसांच्या शहाणपणामुळे टिकली असल्याचा विश्वास व्यक्त करत त्यांनी जनतेच्या निर्णय शक्तीचा गौरव केला. शरद पवारांचा ठामपणा पक्षाला बळ देईल की आणखीन वाद निर्माण करेल? तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या ऑनलाईन नेता पेजला फॉलो करा आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.